माझ्या मागे जो आपल्याला रंगमंच दिसतोय तो इथे औदुंबर देवस्थान बांधलेलं आहे भांबेड गावात पवारवाडीमध्ये. त्या देवस्थानाच्या समोरच हा मंच आहे आणि हा मंच पहिल्यांदाच परमनंटली बांधलेला आपल्याला दिसतोय. आणि या मंचावरचा पहिला प्रयोग जो झाला तो म्हणजे आपल्या संगीत बिबट आख्यांचा. आज दिनांक 7 मे रोजी हा प्रयोग झाला आणि मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्यावर हा प्रयोग झाला, याचा मला खूप अभिमान वाटतोय. पहिले रमण सुझला करी रूप गजमुखी नमस्कार, तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला दिसत असेल मी अशी बॅग घेऊन निघालेली आहे. मला थोडासा उशीर झाला आहे, पण मी आता चालले आहे लांजाला, म्हणजेच कोकणात. संगीत बिबट आख्यान नावाचं माझं एक वन्यवाणीच्या संस्थेअंतर्गत येणारं, वन्यजीवांवर आधारित असणारं हे बिबट्यावरचं नाटक. अनेक प्रयोग केलेत त्याचे, पण आता खूप दिवसांनी आम्ही संगीत बिबट आख्यांचा प्रयोग लांजाला करतोय आणि दिस इज हाऊ माय जर्नी हॅज स्टार्टेड. आणि मला असं वाटतं गेल्या महिन्यात आणि ह्या महिन्यात मी खूप कोकणात गेले, गोव्याला गेले. ट्रॅव्हल मोड माझा स्टील ऑन आहे. हुश, मी फायनली सायनवरून बस पकडली आहे आणि महेशला निघायला थोडा उशीर झाला आहे. महेश कापरेकर माझा मित्र, आम्ही दोघं आहोत या बसमध्ये आणि बाकीचे थोडं पुढे निघून गेलेत वेगळ्या कामासाठी. खूप गोड गोष्ट अशी की मी इथे सायनला आले आणि माझा मित्र विपुल, ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही खूप दिवस भेटायचा प्लॅन करतो आहे, पण आम्ही दोघेही कामात अडकल्या कारणानं आम्हाला दोघांनाही भेटता येत नव्हतं. पण जेव्हा त्याला कळलं की मी तर सायनवरनं आज निघते आहे यावेळेला, तर त्याला वेळ होता, त्याच्यामुळे तो मला भायखळ्यावरनं फक्त सी ऑफ करण्यासाठी 5 मिनटासाठी आला होता आणि मला इतकं बरं वाटलं. आणि त्याने माझ्यासाठी छान एनर्जी ड्रिंक्स, चॉकलेट्स आणि गरम होणार आहे म्हणून त्याने एक छोटूसा फॅन मला दिला आहे. सो आता मी असं म्हणू शकते की माझा एक फॅन आहे. सो फायनली माझा पार्टनर मला जॉईन झालेला आहे, महेश द कापरेकर्स. आणि आम्ही आता निघालोय. काय वाटतंय, खूप दिवसांनी संगीत बिबट आख्यांचा प्रयोग करतोय. तुझं ठरलंय का काय करायचं उद्या? माझं काही ठरलं नाहीये ऍक्च्युली. प्रयोग आहे तर प्रॅक्टिस कशी झाली पाहिजे, 2-3 दिवस तरी झाली पाहिजे ना. बरोबर. तर आम्ही आता उद्या प्रयोग आणि उद्या सकाळी प्रॅक्टिस करणार आहोत. आम्हाला माहित नाही, मकरंद आमच्यासाठी काहीतरी लिहितोय, आमचे दिग्दर्शक मकरंद सावंत. तर तिथे गेल्यानंतरच कळेल. पण संगीत बिबट आख्यान म्हटल्यानंतर एक आपले खूप दिवस प्रॅक्टिस झाली, त्यामुळे कधी पण आपण करू शकतो. सो उद्या मजा येणार आहे. कोण कोण चुकणार आहे याची मजा येणार आहे. नाही, चुकणाऱ्यापेक्षा संगीत बिबट आख्यान जेव्हा बऱ्याच गॅपने होतं, सुरुवातीला खूप प्रयोग झाले, नंतर थोडा गॅपने झाले, तेव्हा आमच्यातलं इतकं सॉलिड बॉन्डिंग आणि केमिस्ट्री आहे की आम्ही आयत्याळाला उभं राहिलो तरी आम्ही काहीतरी करतो, एकमेकांना सांभाळून घेऊन, आणि खूप सुंदर प्रयोग करतो. आणि वन्यवाणीचं आता नवीन नाटक कृमाख्यान आत्ताच तुम्ही प्रयोग केलेत, ओपनिंग झालंय आणि तू त्याचा भाग आहेस. अनफॉर्च्युनेटली मी नाही आहे कारण मी अवेलेबल नव्हते. पण तुला कसं वाटलं मला सांग, कसा होता रिस्पॉन्स? तुला मिस केला आम्ही ऍक्च्युली. आय नो राईट. पण एक गंमत सांगायची तर आम्ही प्रॅक्टिस करत होतो ना, तेव्हा आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की हे वर्क होईल एवढं. कारण इन्फो नाटकाची तीच म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायची असते आपल्याला आणि प्लस आपल्याला मनोरंजन करायचं असतं. तर ती एक गंमत असते की तेवढं वर्क होईल की नाही. पण जेन्युअनली सांगू तर पहिला प्रयोग धमाल झाला आमचा. आणि काही जण इमोशनल झाले होते की अरे कासवांची ही अवस्था आहे, तर त्याच्यावरती आपल्याला काही ना काहीतरी करायला हवं. आणि वन्यवाणी नो डाऊट प्रत्येक नाटकातून आपल्याला
संदेश देत असते की प्राण्यांशी कसं वागायचं, कसं निसर्गाचं बोलायचं. संगोपन बेसिकली कसं येस करायचं. येस येस. सो धमाल आणि मजा आली. त्यात सागर होता, तुला माहितीये, सागर, मकरन, मी, परीन, सगळे धमाल लोक. अरे मजा करत होतो. त्यात गायक होते आमचे गौरी, तुलसी, विलसी आणि वाजवायला वेदांत. वेदांत तर ऍक्टिंग करतोय भाई. अरे मी ऍक्च्युली पाहिलेलं नाहीये क्रोमाख्यान, कारण आमचे सेम दिवशी माझं तरुण तुर्कचे प्रयोग होते. पण मी खूप एक्साइटेड आहे की ही नवीन टीम काय दंगा घालते ते बघायला. गुड मॉर्निंग, तुम्हा सगळ्यांचं आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. इथे आमची संगीत बिबटख्यांची टीम सगळी मस्त झोपेत आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता पोहोचलोय. काय या गावाचं नाव आहे प्लीज? भांबेड. अरे बोल ना, असं काय? भांबेडला आम्ही पोहोचलोय आणि रातखिड्यांचा आवाज काय सॉलिड येतोय, कसलं भारी वाटतंय. आणि इथे पूर्ण आंब्याची झाड आहेत आजूबाजूला आणि पूर्ण जंगल आहे. आता बोल गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. कोकणातली सकाळ. धन्यवाद गाईज. तिकडे जाऊ दे. आम्ही भांबेड गावात आहोत. हे भांबेड गावात ह्यांनी आमचा आंबा तोडलेला आहे. नाही, ग्रामपंचायतीच्या नियमानुसार आम्हाला 10,000 रुपये फाईन आहे. तर 10,000 रुपये फाईन यांनी आम्हाला द्यावा. ह्यासाठी तुम्ही प्लीज कमेंट करा आणि सांगा 10,000 द्या, नाही तर तुम्हीच पाठवा. काय मी आंब्याला फक्त असा हात लावला, आंबा अलगद माझ्या हातात आला. एक तर तो कापायचा आंबा चुकताय, त्यांना वाटलं रायवळ आंबा आहे, पण तो हा पूस. साखरेसारखा गोड आहे. कोकणात पोचलोय आणि असा मस्त पहिला गरमागरम चहा आणि कमाल वाटते. आता झोपू असं वाटलेलं येऊन, पण मला वाटत नाही मी झोपेन. सो चीअर्स. कोकणात आलो आणि आंबे आणि जांभळं नाही खाल्ले तर काय? ओके ना? हो बाई, जांभळं बघ काय गोड आहेत. परफेक्ट आहे, परफेक्ट. प्लीज पार्डन मी फॉर माय अवतार, पण ही जांभळं इतकी गोड आहेत, आणि आर्टिस्ट खूप कमाल. आणि आर्टिस्ट हातात माईक घेऊन बोलतील, मग काय करणार? सुका मेवा नाही, आपला ओला मेवा, रानातला मेवा. मला हे आंबे आणि जांभळं कोकणात येऊन खाण्याची मजाच वेगळी आहे. झाडावरून काढून ते पण. थांब ना मग. जनांच्या हृदयी खिळणारा वरदे हा भावना.